नमस्कार दादा. असं ऐकायला भेटलं की तुमच्या हस्तेच साखळी तोडली जाते इथं खंडोबाची. जरा त्याच्याबद्दल माहिती सांगताय का? हे प्रत्येक वर्षातनं 2 वेळा साखळी असते. बरं. चैत्र दशमी आणि विजयदशमीला असं दोन वेळा असते वर्षातून. आणि प्रत्येक 6 महिन्याला एकदा ते लंगर तोडायचे कार्यक्रम असतो. आणि 9-10 दिवस असं उत्सव, पालखीचा उत्सव असतोय. आणि 10व्या दिवशी लंगर तोडायचे कार्यक्रम असते. ते लंगर म्हणजे ते 27 कड्या असतात. त्या 27 कड्यामधले 27 नक्षत्रपैकी कुठल्या कडी कसे तुटते की नाही, त्या कडीवरनं त्या नक्षत्रावरनं भागणूक करतात तिथं. पाऊस पाणी पीक पाणीचं चांगलं वाईट असं हे करतात. आणि ते प्रत्येक वर्षी कडी तोडलेलं काय असते की नाही ते बदलतात. ते पंचतत्वचं असते. ते समोर दगड आहे, त्या दगडाला घालून गळ्यात घालून वडून तोडायचं असते. ते एकटा तोडायचं असते. आणि 9 दिवस निरंकार उपवास असते. आणि 10व्या दिवशी तुटल्यानंतर ती यात्रा संपते आपला. खंडोबा हे 12 खंडोबा आहेत. 12 खंडोबामधलं हे 3रं स्थान आहे. जेजुरी, पाली, नळदुर्ग, मुंगसुळी खंडोबा असं 12 ठिकाणी आहे. आणि इथं खंडोबाचं विशेष म्हणजे लंगर तोडायचा कार्यक्रम असतो यात्रेचा. 12 म्हणजे ह्याच्यात खंडोबाचे मंदिर आहेत, त्यातलं हेच एक मंदिर आहे जिथं लंगर तोडलं. हे एक विशेष आहे इथं लंगर तोडायचं. आणि कुठल्या ठिकाणी लंगर तोडायचं काय हे नसतंय.